मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहायला मला खूप आवडते. मलाही. माधवी म्हणाली, जाएंगे क्या? हाँ हाँ क्यों नहीं, मी म्हणाले. 2001 साल. माझी आणि माधवीची मैत्री झालेली. बरेच काही केले आम्ही दोघींनी मिळून. इंडियन असोसिएशन तर्फे विद्यापीठाच्या एका हॉलमध्ये सिनेमे दाखवले गेले नाताळच्या सुट्टीत. बोचऱ्या थंडीत आणि स्नो पडत असतानाही आम्ही दोघी आमच्या घरातून चालत चालत हॉलवर पोहोचत होतो शिणुमा पाहायला. रात्रीचा शो असल्याने जेवून निघायचो. 4 सिनेमे पाहिले. त्यात दोघींचे एक एक आवडते पिक्चर्स. डीडीएलजे माधवीचा आवडता, तर चुपके चुपके माझा आवडता. शाहरुख माधवीचा आवडता नट. डीडीएलजे पाहताना अगदी एकटक डोळे लावून बघत होती. मी मनातल्या मनात त्या माकडतोंड्याला काय इतके निरखून पाहायचे. पसंत अपनी अपनी. मी मात्र अधूनमधून डुलकी घेत होते. चुपके चुपकेसाठी माझे कान टवकारलेले. एकही डायलॉग मिस होता कामा नये, नाहीतर सिनेमा पाहण्यात अर्थ नाही. या सिनेमाला मात्र माधवी जांभया देत होती. त्यावेळी स्मार्टफोन काय तर साधे मोबाईल पण नव्हते. त्यामुळे फोनचा व्यत्यय नाही. हॉलमध्ये जास्तीचे सिनेमा प्रेमी नाहीत. लगानला मात्र बरीच टाळकी जमा झालेली. हा सिनेमा पाहताना आम्ही 3 ते 4 वेळेला उठलो. चला संपला एकदाचा म्हणेपर्यंत परत बसलो. अजून किती वेळ, असे आमच्या दोघींचे उद्गार. ये दोनों भी आमिर से क्यों प्यार करते हैं रे? ये सब दिखाने की क्या जरूरत है? और गाने भी इतने लंबे लंबे क्यों? आमच्या दोघींची अशी ही शेरेबाजी. एका गाण्यात आमिर बरोबर दोघी प्रेमात पडलेल्या आणि आपल्याच धुंदीत दाखवलेल्या. आम्ही दोघी एकमेकींकडे बघून स्माइली देत होतो. सरते शेवटी कंटाळून आम्ही दोघीही उठलो आणि म्हणालो, अभी कुछ भी होने दो यार, ये मूवी तो रातभर चलेगा. त्या दिवशी माधवी मला तिच्या घरी घेऊन गेली आणि मला हैदराबादी बिर्याणी खाऊ घातली. रंगीला मात्र आम्ही दोघींनीही एन्जॉय केला. त्या दिवशी सिनेमा संपल्यावर परत येताना स्नोफॉल सुरू झाला होता. माझे घर थोडे लांब होते. कडाक्याची थंडी तर होतीच, पण चालत येताना चिटपाखरूही नव्हते. काळा कुट्ट अंधार पसरलेला होता. रात्रीचे 12 वाजले होते. मनातून जाम टरकले होते. रामनामाचा जप सुरू केला. खूप भराभर चालूनही रस्ता संपता संपत नव्हता. नजरेच्या टप्प्यात घर आले. रस्ता क्रॉस केला आणि अक्षरशः पळत पळत येऊनच घरात शिरले. माधवीला फोन केला. मी पोहोचले ग घरी. डेंटन मधला 1 वर्षाचा काळ खूप छान गेला. अमेरिकेतले 4ही ऋतू अनुभवले. स्प्रिंग मधली स्वच्छ हवा, कडक उन्हाळा, फॉल मधले बोचरे वारे, मुसळधार पाऊस आणि हाडे गोठवणारी थंडी.